नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा. तर माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज मी काढलं आहे बघा असं भांडे घासायला सामान काढलं आहे पूर्ण आणि किचन टॉले मी आज साफ करणार आहे. तर त्याच्यामधलं मी आज सगळे भांडे बाहेर काढले आणि किचन टॉले पण पूर्ण मी साफ करून घेणार आहे. हे बघा पूर्ण अशा त्या बाहेर काढता येतात आणि बाहेर काढूनच व्यवस्थित साफ केल्या जातात. तर हे बघा त्याच्या खाली बघा तुम्ही किती हे झालं, म्हणजे किती धूळ ते साचली आहे. आणि काय होतं आहे मग अशी धूळ ते साचल्यानंतर आहे ना त्याच्यामध्येच झुरळं पण बनल्या जातात. त्याच्यामुळं असे किचन टॉले अशा साफ केल्या ना तर साफ केल्यामुळं असं झुरळ वगैरे होत नाही आणि एकदम अशा क्लीन करून घ्यायचे. हे बघा मी असं खालचं पूर्ण याच्या झाडून आणि हे बघा स्वच्छ असं पुसून घेतलं आहे. मी फिनेल ते टाकून व्यवस्थित पुसलं, कारण की मग काय होतं झुरळ वगैरे होत नाही. त्याच्यामुळे ह्या किचन टॉल्या अशा काढता येतात. नंतर आपल्याला असं वाटतं की नको उगं काढायला, पण ह्या काढता येतात. तर मग मी अशा ह्या काढून घासून व्यवस्थित अशा उन्हाला सुकवून उन्हामध्ये वाळून अशा व्यवस्थित परत जिथल्या तिथे मी अशा ह्या पॅक करून दिल्या. हे बघा सगळे व्यवस्थित स्वच्छ घासून ते आता मध्ये मी लावून दिले. आता मला याच्यामध्ये भांडे लावून घेते मी. आता हे पूर्ण मी भांडे जे काढले होते ना हे सगळे भांडे मी घासून घेतले, कारण कसं दसऱ्याच्या वेळेस का होईना आपण एकदा हे पूर्ण किचन टॉल्या त्या केल्याच पाहिजे साफ. आणि त्यानिमित्तानं का होईना आपण एकदम व्यवस्थित साफ करतो. नाहीतर काय होतं नेहमी आपल्याकडनं पण साफ केल्या जात नाही आणि मग त्याच्यामध्ये झुरळ वगैरे होण्याची खूप शक्यता असते. आणि किचन टॉयलेटच्या तिथं तर झुरळ होतातच. त्याच्यामुळं असं क्लीन करून घेतलं आणि अशी त्याच्या खाली जर एक डांबर गोळी टाकली ना तर अजिबात झुरळ वगैरे काय होत नाही. त्याच्यामुळे मी अशा किचन टॉल्या अशा नेहमीच मी अशा काढते आणि 5-6 महिन्यानंतर काढून अशा स्वच्छ करून अशा उन्हामध्ये वाळवून मग त्या परत तिथल्या तिथं लावून देते. फक्त ते वरचं प्लाऊडचं जे असतं त्याला जास्त पाणी नाही लावायचं आणि मधल्या व्यवस्थित पाण्यानं घासून घ्यायचे. तर काय होऊ लागलं बघा, आपण ग्लास वगैरे तसेच ठेवतो ना तर त्याचा असा ओल्ला असल्यामुळं काय होतं एखाद्या टायमाला आपला ग्लास वगैरे जर ओला जर असला आणि त्याच्यामध्ये जर पाणी गेणी जर असलं ना तर मग त्यांना काय होतं गंज लागल्यासारखं होतं आहे. तर मग मी काय करू लागले, जे ग्लास ते ठेवायचे ना तिथं मी हा पेपर टाकू लागले. किंवा मग ते पेपर थोडा खराब झाला तर आपल्याला पेपर पण बदलता येतो आणि ग्लासला वगैरे पाणी जरी असलं तर मग ते पेपर असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं. त्याच्यामुळे मी हा पेपर टाकू लागले तिथं, की पेपर टाकल्यामुळं काय होईल की असं गंज चढल्यासारखं होणार नाही. कारण की ते आपण जिथं ग्लास ठेवतो ना तर तिथं किचन टॉयलेमध्ये थोडंसं मला असं वाटलं की आपण हे थोडे एखाद्या टायमाला कसं मुलं ते तसेच ग्लास ठेवून देतात तर त्याच्यामुळं पण होतं ते वल्ल्या याच्यामुळं लगेच गंज चढल्यासारखं होतं. तर मग ते डागं निघत नाही, ते पिवळे डागं पडलेले. त्याच्यामुळं मग मी काय करते की जिथं ग्लास ठेवायचे ना तर मग मी तिथं हा पेपर टाकून घेते. म्हणजे पेपर टाकल्यामुळं ते ओलं जरी पाणी लागलं तर मग ते पेपर पाणी शोषून घेतो. आणि ती जाळी थोडीशी हे असते, छिद्राची जाळी असते ना तर मग तिथं ते पाणी थोडंसं साचलेलं राहतच. ते जरी आपण ग्लासला पाणी जरी राहिलं तर आणि किती आपण कोरडे करून ठेवायचं जरी म्हणलं तर मग आपण ठेवतो व्यवस्थित, पण मुलाने वगैरे पाणी पिलं ना तर मग ते ठेवत नाही, ते तसाच ग्लास ठेवला जातो. किंवा कधी आपण ग्लास घासून जरी ठेवलेले असले तसेच पटकन उचलून ठेवून देतो. तर मग ते त्याच्यामुळे ते पाण्याच्या यांना लगेच हे होतं, गंज चढल्यासारखं होतं. मग आपल्याला नंतर ते साफ करायला पण खूप त्रास देतं, व्यवस्थित ते साफ पण केल्या जात नाही. तर मग मी काय करते, असे प्रत्येक कप्प्यामध्ये वेगवेगळे भांडे ठेवले ना तर मग आपल्याला पण शोधायला सोपं जातं ते, की आपण कशात काय ठेवलेलं आहे म्हणून. आपण व्यवस्थित जर असे भांडे लावून ठेवले ना, प्लेटीस ठिकाणी प्लेटी वाट्या जर व्यवस्थित तुम्ही लावून ठेवल्या, पातेले जर एका कप्प्यामध्ये ठेवले तर मग आपल्याला काही जेव्हा आपल्याला भांडे लागते तेव्हा पटकन आपण तेच उघडलं की आपल्याला तिथं भांडे सापडून जातात. नाहीतर मग याच्यात अर्धे त्याच्यात अर्धे असे जर ठेवले ना तर मग ते आपल्याला सापडायला पण हे होतं आणि व्यवस्थित आपण लावलेले जे असते ते पण विस्कटून जातात. त्याच्यामुळे मी आता हे बघा दुसऱ्या याच्यात पण मी पेपर टाकण्याचं हे केलं, पण मग नको म्हटलं ते, कारण की त्या पेपर तिथं व्यवस्थित नाही वाटू लागला तो, म्हणून मग मी नाही टाकला तो पेपर, काढून घेतला. आणि आता हे बघा ह्या कप्प्यामध्ये मी असे पूर्ण असे डबे
असे आपले प्लॅस्टिकचे याचे जे डबे असतात कशाला पण पटकन लागतात. तर मग असे आपण जर एका जागेवर ठेवले जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा पटकन काढता येतात. नंतर आपण सगळेच असे एकत्र करून ठेवलं तर मग सापडत पण नाही. त्याच्यामुळे हे बघा मी जे प्लॅस्टिकचे वगैरे हे जे डबे आहे ना तर मग मी हे डबे अगोदर काढून घेते आणि ते काढून आता एका कप्प्यामध्ये मी हे पूर्ण डबेच ठेवणार आहे. हे बघा असे व्यवस्थित असे याच्यामध्ये डबे लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते उघडलं तर ते भांडे ते पण एकदम असे सुटसुटीत वाटतात आणि आपल्याला जेव्हा जे भांडं लागतं ना तेव्हा ते पटकन काढता पण येतं. त्याच्यामुळे असे जर तुम्ही भांडे जर ठेवले ना तर आपल्याला पण इझी जातं ते, कारण कोणचं केव्हा काय लागन ते मग आपल्याला पटकन असं काढून घेता येतं. त्याच्यामुळे मी एक पातेल्याच्या याच्यामध्ये पूर्ण पातेले ठेवते. ताटं जे आहे ते तर ते ताटाच्या याच्यात ताटं ठेवावं लागते आपल्याला. आणि जे डबे जे आहे ते असे स्टीलचे प्लॅस्टिकचे तर मग हे जे डबे आहे ना तर मग हे डबे पण मी असे एका कप्प्यामध्ये डबे पूर्ण डबे जे आहे ते मी एका कप्प्यामध्ये असे ठेवते. आणि जे मोठाले भांडे आहे ते पण असे सगळे भांडे मी असे वेगवेगळे ठेवते. तर हे बघा आता मी माझ्याकडून घासताना ते डब्याची माझ्याकडून कडी जी आहे ना ती तुटून गेली आहे. आता मी त्याला बसवण्याचे प्रयत्न करते पण ती काही आता बसवल्या जात नाही म्हणजे तो डबा गेला कामातूनच. आता त्याची ती कडी जी आहे ना ती कडीच मोडून गेली. आणि असे छोटे छोटे भांडे आपण म्हणतो हे काही ठेवायला नाही पण हे खूप कामी पडतात जेव्हा आपल्याला म्हणजे पाहिजे तेव्हा लवकर मिळत नाही. हे असे व्यवस्थित जर ठेवून दिले तर मग आपल्याला जेव्हा काम पडतं तेव्हा पटकन आपल्याला हे काढून घेता येतात. त्याच्यामुळे मी असे डबे वगैरे हे जे आहे ना तर हे सगळे याच्यामध्ये डबे ते ठेवते. ताटं ते एकीकडे ठेवायचे. आपलं जे दररोजचं लागतं ते आपल्या हातापाशीच ठेवायचं, कारण मग ते पटकन आपल्या तिथं असल्यामुळं आपल्याला ते घेता येतं लवकरच. आपल्याला समज हातापाशी तेल ते जे असतं ते आपल्या गॅसच्या तिथं आपण उभा राहतो ना तर त्या कप्प्यामध्येच ठेवायचं तेलाचं मिठाचं. आणि जे आपल्याला हे पोळपाट लाटणं ते जे आहे ना ते पण तिथंच ठेवायचं. तवा आणि आपली पीठ मळायची परात, म्हणजे कारण काय होतं मग आपल्याला असं लई शोधाशोध करावा लागत नाही, तिथल्या तिथंच पटकन हे होतं. आणि स्वयंपाक करताना लगेच मसाला डबा ते हातापाशीच पाहिजे. तर मग हातापाशी असलं ना तर आपल्याला घ्यायला पण ते सोपं पडतं. आता हे बघा मी एवढे भांडे घासून घेतले, जवळपास मला 2 ते 3 तास लागले बघा हे पूर्ण भांडे स्वच्छ करायला. आणि कारण आपण नेहमी जे वापरात भांडे असते तेच भांडे घासले जातात आणि जे मागं राहिले ना ते तसेच मागं राहतात. जेव्हा यूज होते ते तेव्हाच घासले जातात आणि यूज जर नाही केले ना तर मग ते भांडे तसेच पडून राहतात. तर मग त्याच्यामुळं मग असे ह्या निमित्तानं का होईना आपण सगळे भांडे काढतो. तर त्याच्यामुळं मी सगळे ट्रॉलीमधले सगळे भांडे काढले आणि घासून घेतले ते. तर मग मला बराच वेळ गेला हे घासण्यामध्ये पण. आणि आता घासून मी हे उन्हाला वाळून घेतले, उन्हाला वाळत ठेवले होते. मग ते उन्हाला वाळल्यामुळं काय होतं पाणी वगैरे पण राहत नाही आणि भांडे पण असे चकचक करतात. तर आता माझे हे सगळे भांडे लावून झाले. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.